नर्मदे हर. नर्मदे हर. आपण गरुडेश्वरून निघालो. एक 2-3 किलोमीटर पुढे आलं की सरळ रस्ता जातो स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे. खडागडा गाव आहे. इथून डाव्या हाताला वळायचंय. बोर्ड दिसतच. नर्मदा परिक्रमा मार्ग या रस्त्याने आपल्याला जायचंय. नर्मदे हर. आदिवासी रियल ओनर ऑफ इंडिया. सत्य. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य भगवानांची चाऊल लागलेली आहे. शेजारून ओढा वाहतोय. आवाज येतोय आपल्याला. पशुपक्ष्यांचे आवाज कानाला आनंद देत आहे. सूर्य भगवान थोड्याच वेळात वर येतील. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण झरिया गावात पोहोचलोय. ते नदीच्या पुलाचं काम चालू आहे. अतिशय सुंदर अशी ही पण मैयाची आपल्यासाठी. नर्मदे हर. पुलाचं काम चालू आहे. आपण पूल ओलांडून पलीकडे जातोय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ये बाबा जी मिले रास्ते में, हमको आवाज दिया था चाय प्रसादी के लिए. चाय प्रसादी लिया. इनका एक छोटा सा दुकान है इधर. ये गांव कौन सा है महाराज? खड़गदा. खड़गदा में ये गांव आता है इनका. नर्मदे हर. टाइम रहेगा ना इनका. नर्मदे हर. सूर्य भगवानांचं थोडंसं दर्शन झालं. त्याच्यानंतर वातावरण थोडं झाकळून आले. त्यामुळे भगवंतांचं दर्शन थोडं उशिरा होणार असं वाटतंय. ढगाळ वातावरण आहे. सकाळीच थोडी धुक्याची चादर असल्यामुळे अंगाला गारवा लागतोय. रस्ते अतिसुंदर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे भोलेनाथाचं मंदिर आहे. इथं थोड्या वेळ विश्राम केला आणि पुढे निघायचा वेळ झालेली आहे. 8:30 पावणे 9 झालेली आहे. नर्मदे हर. सुंदर भोलेनाथाचे दर्शन झाले. नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव शिव शंभो कैलास. नर्मदे हर. नदीसारखं पात्र लागलंय पण ही नदी नाहीये. हा कॅनल आहे. इतका मोठा आहे. नर्मदे हर. शेजारून रस्ता काढलेला आहे रितसर. मैयाच्या जलपासून विद्युत बनवले जाते आणि ते पाणी परत दुसऱ्या धरणात साठवलं जातं आणि तिथून हा कॅनॉल निघतो. इतका मोठा कॅनॉल आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. गरुडेश्वरवरून निघालोय आपण. आतापर्यंत 15 किलोमीटर चाललोय. रस्त्यात कोणचंही आश्रम दिसलं नाही आपल्याला. हे बोर्ड लागले, त्या बोर्डच्या हिशोबाने येतोय आपण. आता इथे 2 रस्ते लागले. नर्मदा परिक्रमा मार्ग सरकारने लावलेलं बोर्ड आहे आणि बकुल आश्रमने लावलेलं एक बोर्ड आहे.
तर आता थोडं कन्फ्युजन होतं आहे आपलं, कोणाला तरी विचारू. नर्मदे यार, किधर से जाना मैया? मैयाने सांगितलं छोट्या रस्त्याने जा. आपण मैयाचा आदेश आहे, त्या आदेशाने जाऊ. नर्मदे यार, नर्मदे यार. दिशेने वळालोय, बाणाच्या दिशेने वळाल्यानंतर असा रस्ता लागला. काहीच अडचण नाही, आनंदी आनंद आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. रस्ता शॉर्टकटचा बरोबर निघाला, शॉर्टकटचा शॉर्टकट होता. आणि आता थोडा मोठा रस्ता लागला आहे. हा मोठा रस्ता थोडा वेळ चालून परत आपल्याला छोट्या रस्त्याने जायचं आहे. नर्मदे हर. हा, पैदल मार्ग. नर्मदे. मोठी नानी माताजी जाण्यासाठी असं हे लागला. इथून 2 ते 2.5 किलोमीटर आहे. तिथे आश्रम आहे असं समजतंय आपल्याला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण नानी माताजी येथे पोचलोय. नानी अंबाजी, आपण माताजी म्हणतो होतो. नानी अंबाजी, जीवनपुराला पोचलोय. पुढे आहे माताचं मंदिर आहे, अंबाजी माता. नर्मदे हर, नर्मदे हर. हे नानी अंबाजी मंदिरात आलो आपण. इथे आश्रम आहे, पण इथे भंडारा चालू आहे. हे महाराज स्वयंपाक बनवत आहे. नर्मदे हर महाराज, नर्मदे हर. तर मसाले भाताचा बेत आहे आजचा. नर्मदे हर. बहुत स्वादिष्ट है, अभी चख के देखते. नर्मदे माता श्री नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नानी अंबाजी माताची लोक भक्तिभावाने पूजा करताय. नर्मदे हर. नानी अंबाजी मातेचं हे मूळ स्थान आहे. आणि याच्या आधी आपण बघितली ती नंतर बनवलेली मूर्ती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे. नम पार्वती पते हर हर महादेव. महाराज आहे त्यांना घोडा चढवतात अशी प्रथा आहे. आणि हा खूप सुंदर घोडा असा बनवला आहे यांनी. आणि ते आता पुढे ते बाबाजींना मडवणार. ढोल ताशे बघा किती आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. हे महाराज आहे क्षत्रिय वीर भातीजी महाराज. यांना हा घोडा चढवला जाईल आणि मग तिथून हे माघारी निघते. नर्मदे, नर्मदे.
हर यह आहे नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम उत्तर तट अन्न क्षेत्र श्री नीलमगिरी सेवा आश्रम शंकरवाव. बराच वेळचा आपण हे शंकरवाव गाव शोधित होतो आणि फायनली सापडले आपल्याला. आता आश्रमात जाऊन बघू. नर्मदे हर, नर्मदे हर. त्या मायांनी आत्ताच भोजन प्रसादी आणून दिली. नर्मदे हर महाराज, नर्मदे हर, नर्मदे हर. छोटीशी मैया आहे, इने सगळ्यांना आनंद दिला. जाओ बाबाजी केव्हा आवाज बहुत बढ़िया आता है इसका, छम छम करके. नर्मदे हर. या आहे शंकरवाव. शंकरवाव गाव सापडत नव्हतं आपल्याला लवकर. आणि इथे दर्गा, दर्ग्याच्या शेजारून रस्ता आहे. या रस्त्यानेच जायचंय. सरळ गेल्यावर 50 किलोमीटर लांब पडतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी या रस्त्याचा अवलंब करावा, लक्षात ठेवा. नर्मदे हर, नर्मदे हर. हे महाराज आहे आणि या मैया आहे. या मैयांनी फार लांबून आपल्याला आवाज दिला का महाराज चहा पाणी घ्यायला या. आपण त्यांना म्हणलं चहा नको पण पाणी पाजा. त्यांनी बरोबर आयडिया करून आम्हाला पाण्यावरून चहा पाजलाच. आणि सगळे परिक्रमावासी चहा पित आहे. महाराज इधर देखो, नर्मदे यार, नर्मदे यार. उनका लो ना, नहीं तो दोनों आदमी. आता आपल्याला ही नदी पार करायची आहे. परिक्रमावासी चाललंय सांभाळून. अगदी शेवाळ आलेलं आहे. इकडे काहीतरी कार्यक्रम आहे, सगळे मुलं बघतायत. हर. आपल्या आवडीचे रस्ते आले. पगदंडी रस्ता, दोन्ही बाजूला शेतीवाडी आणि कच्चा रस्ता. थोडे खडे जरी असले तरी काहीच अडचण नाही. आपल्या आवडीचे रस्ते. नर्मदे हर, नर्मदे हर. पगदंडीचे रस्ते आपल्याला याच्यामुळे आवडतात. शेतीवाडी मस्त, नजर एक नंबर असतात. हायवेन चालायला सोपं जरी जात असलं पण हा आनंद नाही मिळत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. निशब्द निशब्द असं हे वातावरणात आलोय आपण. ही नदी कोणची मैया, हिला पार करायचं आपल्याला. एक बाप आपल्या लेकरांबरोबर वेळ घालवतोय, त्याला आंघोळ घालतोय, मजा करताय सगळे. नर्मदे हर, नर्मदे हर. आता ही मैया पार करायची आपल्याला. आणि माझ्यासाठी विशेष करून अवघड असणार हे काम. कारण पाण्यातून चालणं माझ्यासाठी थोडं अवघड जातं. नर्मदे हर. काय गुडघे एवढं पाणी आहे, माझ्यासाठी जास्तीच होऊन जातं. नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे अन्नपूर्णा माता की जय.